नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जी के बासुदेर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 17 एप्रिल 2026च्या चालू घडामोडी आपण आज पाहणार आहोत. येणाऱ्या सर्वच परीक्षेसाठी अत्यंत उपयोगी असे प्रश्न आज आपण घेऊन आलेलो आहेत. येणाऱ्या तलाठी भरती, ग्रामसेवक भरती आणि उच्च न्यायालय भरती आणि पोलीस भरतीसाठी आज खास करून आपण प्रश्न घेऊन आले. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे मित्रांनो, 10 एप्रिल 2026 रोजी मंजूर झालेल्या कलाई जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो, हा जो काही कलाई जलविद्युत प्रकल्प आहे मित्रांनो, तो आहे आपल्या अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. कारण की जो काही कलाई 2 प्रकल्प अरुणाचल प्रदेशातील अंजाव या जिल्ह्यामध्ये सध्या उभारण्यात आलेला आहे मित्रांनो, आणि काम चालू आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न दुसरा, TREDS म्हणजे ट्रेड रिसिव्हेबल डिस्काउंटिंग सिस्टम या प्लॅटफॉर्मचे नियमन कोण करते? तर मित्रांनो, जी काय TREDS ही काय सिस्टीम आहे, त्याचं नियमांचं पालन हे मित्रांनो RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी काय ती याचं नियमन करते. कारण की MSME यासाठी TREDSचे प्लॅटफॉर्मचे नियम RBI करते मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला तिसरा, मेटाने 10 एप्रिल 2026ला आपले कोणते AI मॉडेल सादर केले आहे? मित्रांनो, जी काही मेटा कंपनी आहे त्यांनी आपलं जे काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे काय मॉडेल आहे ते कोणतं सादर केलेलं आहे मित्रांनो? आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. कारण की म्यूज स्पार्क नावाचं जे काही मेटाने 10 एप्रिल 2026ला आपले AI मॉडेल सादर केलेले आहे. कारण की कशामुळे केलं ते, मेटाने ग्राहकांसाठी म्यूज स्पार्क AI मॉडेल लॉन्च केलेलं आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला चौथा, भारतातील पहिली ब्रेल लिपी आणि सांकेतिक लिपी सेवा कोणत्या पासपोर्ट कार्यालयाने सुरू केलेली आहे मित्रांनो? तर मित्रांनो, हे जो योग्य उत्तर आले आपलं ऑप्शन नंबर सी, भोपाळ या राज्याने भारतातील पहिली ब्रेल लिपी व सांकेतिक लिपी भाषा सेवा आणि पासपोर्ट कार्यालय सुरू केलेले आहे. म्हणून आपलं ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. कारण की ही जी काही योजना आहे मित्रांनो, ती दिव्यांग अर्जदारासाठी RPO जी काही योजना भोपाळ या राज्याने सुरुवात केलेली आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 15 एप्रिल 2026 रोजी स्वीडन पुरस्कार जिंकणारी भारतीय महिला क्रिकेटपटू कोण? तर मित्रांनो, जो काही 15 एप्रिल 2026ला जो काही स्वीडन नावाचा जो काही पुरस्कार जिंकलेला आहे मित्रांनो, आणि ती भारतीय महिला क्रिकेटपटू कोण आहे? तर मित्रांनो, आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य ठरेल. कारण की दीप्ती शर्माने 15 एप्रिल 2026 रोजी जी काही स्वीडन पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू म्हणून तिने मान पटकावलेला आहे, सन्मान मिळालेला आहे मित्रांनो. कारण की दीप्ती शर्माला स्वीडन सन्मान मिळालेला आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 6, 15 एप्रिल 2026 रोजी बिहारचे नवे मुख्यमंत्री कोण बनले आहे? तर मित्रांनो, बिहारचे नवे मुख्यमंत्री कोण आहेत? सध्याचे सम्राट चौधरी हे बिहारचे सध्याचे नवे मुख्यमंत्री, त्यांनी शपथ ग्रहण केलेली आहे मित्रांनो. कारण की पहिले आधी कोण होते, तर नितीश कुमार
यांनी जो काही आत्ताच राजीनामा दिलेला आहे आणि त्यानंतर सम्राट चौधरी हे जे काय आहे त्यांनी सध्या मुख्यमंत्रीचा पदभार स्वीकारलेला आहे. म्हणून बिहारचे नवे मुख्यमंत्री कोण आहे तर सम्राट चौधरी आहेत. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. आणि ह्याच्या आधी जे कोण होते तर नितीश कुमार हे बिहारचे मुख्यमंत्री होते. प्रश्न आपला 7वा, IMF ने FY27 साठी भारताचा GDP वाढ दर किती अंदाजित केलेला आहे? तर मित्रांनो, जे काही GDP आपला दरवर्षी भारताचा आहे तो किती टक्क्यांच्या अंदाजित केलेला आहे मित्रांनो? तर मित्रांनो, जो काही विकासाचा दर असतो तो कितीपर्यंत वाढवला आहे? तर मित्रांनो, आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल, कारण की 6.5% इतका IMF ने FY27 साठी म्हणजे GDP आपला 6.7 इतका अंदाजित केलेला आहे. आणि जो काही तो भारताचा विकास दर सध्या 6.5 इतके आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 8वा, 15 एप्रिल 2026 रोजी कोणता आर्थिक कॉरिडॉर उद्घाटन करण्यात आलेले आहे? तर मित्रांनो, 15 एप्रिलला कोणत्या आर्थिक कॉरिडॉरचं उद्घाटन करण्यात आले? तर मित्रांनो, आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल, कारण की दिल्ली देहराडून कॉरिडॉरचं उद्घाटन हे आपल्या 15 एप्रिल 2026 रोजी करण्यात आलेले आहे. म्हणून आपलं ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. आणि मित्रांनो, जे काही प्रकल्प देहराडून कॉरिडॉर उभारण्यात येणार आहे, तर या प्रकल्पामुळे प्रवाशांना जो काही प्रवासाचा वेळ जास्त लागत होतो कमी होणार आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 9वा, भारताच्या जनगणना 2026 मोहिमेमध्ये किती अधिकारी सहभागी आहेत? जे मित्रांनो, 2026ला जी काही जनगणना सुरू झालेली आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये सध्या अधिकारी किती सहभागी आहे? म्हणून आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल, कारण की 30 लाख भारताच्या जनगणने 2026च्या मोहिमेत जो काही अधिकारी सध्या सहभागी झालेले आहे मित्रांनो, आणि ही जगातील सर्वात मोठ्या डेटा मोहिमेपैकी एक आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 10वा, 10 एप्रिल 2026 रोजी श्रीलंकेच्या आरोग्य मंत्र्यांना भारतातील कोणत्या उपक्रमाची माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो? जो काही 10 एप्रिल 2026 रोजी जो काही श्रीलंकेच्या आरोग्य मंत्र्यांना भारतातील कोणत्या उपक्रमासाठी माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो? तर मित्रांनो, आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. आयुष्यमान भारत डिजिटल मिशन या उपक्रमासाठी श्रीलंकेच्या आरोग्यमंत्र्यांना भारतीय उपक्रमासाठी माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल, कारण की भारताने डिजिटल आरोग्य क्षेत्रातील प्रगती दाखवलेली आहे मित्रांनो. म्हणून जे काही श्रीलंकेच्या आरोग्यमंत्र्यांना भारताच्या उपक्रमासाठी त्यांना माहिती देण्यात आलेली आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर येईल. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण असेच दररोज व्हिडिओ सकाळी 7 वाजता आपल्या चॅनलवर तुम्हाला दररोज पाहायला मिळतील. आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा.